नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वेध लागतात ते हापूस आंब्याचे. आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रातला कोकणातला हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. आणि खरंच कोकणातल्या हापूस आंब्याच्या चवीची सर जगात कुठल्याही फळाला येत नाही. हे जरी खरं असलं तरी जागतिक बाजारपेठेमध्ये फलोत्पादनाच्या क्षेत्रात भारताला आणखीही वाव आहे. भारताची जी आत्ताची जी उंची आहे ती आपण अजूनही वाढवू शकतो, उंचावू शकतो. जागतिकीकरण झालेलं आहे, जग जवळ आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये इतर देशातलं जे जे काही चांगलं आहे ते ते आपण घेतलं पाहिजे आणि प्रगतीच्या पथावर आपण आपली पावलं ठेवली पाहिजेत. असंच एक पाऊल नुकतंच शासनाने उचललेलं आहे. भारत आणि इस्रायल या देशामध्ये सामंजस्याचा करार झालेला आहे फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये. इस्रायल देशाच्या मदतीने आपण आंबा, संत्रा आणि डाळिंब ह्या फळांचं उत्पादन कसं वाढवू शकतो हे आज आपण आपल्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ श्री अर्जुन फुले आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. कृषी दर्शनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्री अर्जुन फुले हे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. सर, हा जो इंडो इस्रायल जो करार आहे त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण इस्रायल या देशाचीच निवड का केली हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. भारतामध्ये जी फळपिकं घेतली जातात त्यापैकी बहुतांश फळपिकं ही इस्रायलमध्ये होतात. बरं. आणि या फळपिकाची जी उत्पादकता आहे इस्रायलमधली ती आपल्याला आपल्या महाराष्ट्रातली जी फळपिकांची उत्पादकता आहे त्याच्यापेक्षा जास्त दिसून आलेली आहे. बरं. मग अशा वेळेला आपल्या याची जी उत्पादकता आहे फळपिकांची तिची उत्पादकता वाढवत असताना त्याचा दर्जा आणि गुणवत्ता ज्याला आपण म्हणतो ती गुणवत्ता वाढवणं हे एक आपल्या पुढचं आव्हान आहे. आणि त्या दृष्टीनं इस्रायल देशामध्ये जे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे ते तंत्रज्ञान आपल्या भारतातील शेतकऱ्यांना जर मिळालं तर ते तंत्रज्ञान वापरून आपण आपल्या इथं जी काही पिकाची उत्पादकता कमी आहे ती वाढवण्यासाठी त्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति हेक्टरी असलेली जी उत्पादकता आहे ती वाढवणं आपल्याला शक्य होणार आहे. म्हणून आणि इस्रायल देशातलं जे काही वातावरण आहे, भौगोलिक परिस्थिती आहे ती थोडीशी त्याचं जे साधर्म्य आहे ते आपल्याशी मिळतं जुळतं आहे. म्हणून हा विचार घेऊन आपण इस्रायल देशाचं तंत्रज्ञान त्या देशाने ज्याला तयार झाल्यापासून त्यांच्याबरोबर आपण एक करार केला आणि त्यानुसार हे आपण तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे खरं तर इस्रायल हा अतिशय छोटा देश आहे आणि असं असताना देखील त्यांची जी फलोत्पादनामध्ये जी उत्पादन घेण्याची जी क्षमता आहे ती जास्त आहे आणि मला वाटतं दर्जा किंवा गुणवत्ताही जास्त आहे. तर नक्कीच आपण त्या देशातलं जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याला घेतलं पाहिजे आपल्याकडे. पण हा जो कृती आराखडा आहे तो नक्की काय आहे? या कृती आराखड्यामध्ये महाराष्ट्रात जर पाहायचं म्हणलं आपण तर महाराष्ट्रामध्ये आपण जे फलोत्पादनामध्ये मोठी क्रांती केलेली आहे. आपण आज महाराष्ट्र हा जो राज्य आहे हे महाराष्ट्र देशात फळपिकाच्या बाबतीत अग्रेसर झालेला आहे. 1990 पासून आपण जी काही क्षेत्रामध्ये जी क्रांती केलेली जो 4-5 लाख हेक्टरपर्यंत आपण महाराष्ट्र राज्यात फळपिकं घेत होतो ते 1990 पासून रोजगार हमीची फळबाग योजना आपण सुरू केली. त्या अनुषंगाने जे फळपिकाची लागवड वाढलेली आहे ती जवळपास 18 लाखापर्यंत आता महाराष्ट्रात फळपिकाची लागवड गेलेली आहे. मग असं असताना जी लागवड आहे ती लागवड झाल्यानंतर त्याची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी काही उत्पादकता आहे प्रति हेक्टरी जी उत्पादकता आहे त्याच्या कामानं आपली कमी आहे. मग त्यामुळं आपल्याला येणारे उत्पन्न आणि जे काही शेतकऱ्याला मिळणारे 2 पैसे आहेत ते तेवढ्या प्रमाणात मिळत नव्हते. आणि त्या दृष्टीने जे काही प्रयत्न आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर जी काही उत्पादकता येते ती उत्पादकता त्या लेवलला जाण्यापर्यंतचे आपले जे काही प्रयत्न आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपण हा इस्रायलच्या देशाबरोबर आपण सहकार्य करार केला. आणि त्या करारानुसार आपण महाराष्ट्रातली जी काही 3 फळं आहेत त्याच्यामध्ये संत्रा, आंबा आणि डाळिंब असे 3 फळपिकं निवडली. कृती आराखडा ज्यावेळेला आपण तयार करायला निघालो त्यावेळेला महाराष्ट्रातली जी काही भौगोलिक परिस्थिती आहे आता उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान जे वापरलं जाते ते तंत्रज्ञान आणि इस्रायल देशामध्ये ॲक्च्युली तिथं जे काही वापरलं जाणारे विकसित तंत्रज्ञान आहे या दोन्हीचं कंपॅरिझन आपल्या त्याचा तुलनात्मक अभ्यास केला आपण. आणि अभ्यास केल्यानंतर ज्या गोष्टी फरक जाणवतोय त्या दृष्टीने प्रत्यक्ष आपल्या महाराष्ट्रातून देशातून काही
अधिकारी तसेच त्यातले तज्ज्ञ त्या इस्रायलमध्ये गेलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या भागातल्या जो काही भागाचा सर्वे केला, त्याच्यामध्ये तिथे कशी पिकं घेतली जातात, काय केलं त्याची माहिती घेतली आणि त्यांचेही तज्ज्ञ आपल्या इथं आले. बरं. त्यांनी या भागातली भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि त्यानुसार असे काही ॲक्शन पॉईंट ज्याला आपण कृती आराखडा म्हणतो, तो फळपीक न्याय आपण त्याचे कृती आराखडा ठरवला आणि त्या अनुषंगाने आपण पुढं पावलं उचललेली आहेत. बरोबर आहे. सर, ह्या सगळ्यामध्ये, ह्या सगळ्या कृती आराखडा तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये इस्रायल देशाचं सहकार्य आपल्याला कशा पद्धतीने लाभलेलं आहे? आपण स्वतः देखील इस्रायलला जाऊन आलेला आहात, तर एकूण त्यांच्या देशाची भूमिका कशी आहे? तसं पाहिलं तर आपल्या इतर देशाच्या म्हणून इस्रायलचं जे सहकार्य आहे ते आपल्याला खूप चांगलं लाभलेलं आहे. अच्छा. आत्तापर्यंत आपल्याकडून जी अधिकारी तज्ज्ञ वगैरे जे मंडळी जातात त्यांना तिथलं जे काही तंत्रज्ञान आहे, बऱ्याच वेळेला दुसऱ्या देशाचे तंत्रज्ञान त्यांना थोडासा हातचा राखून दिलं जातं, परंतु त्यामुळे या इस्रायल देशाने जे काही तंत्रज्ञान दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला भेटीला गेलो त्यावेळेला त्यांनी संपूर्ण माहिती आम्हाला दिलेली आहे. मग त्याच्यापासून लागवडीपासून ते रोपण निर्मितीपासून ते पाणी व्यवस्थापनापासून पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट सर्व्हिसपर्यंत सगळ्या जी काही माहिती ती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हा करार करतानाच असं ठरलेलं आहे की आपले काही अधिकारी आणि त्यातले तज्ज्ञ जे आहेत ते तिथं येऊन तिथं जातील इस्रायलमध्ये, तिथं काही माहिती घेतील आणि त्या अनुषंगानं आपण इथं त्याची प्रात्यक्षिकं घ्यावीत आणि त्याचबरोबर त्यांचे जे तज्ज्ञ आहेत इस्रायल देशाचे त्या विषयाचे जे तज्ज्ञ आहेत त्या विषयाच्या तज्ज्ञांनी इथं यावं, इथं जे काही आपण प्रात्यक्षिकं वगैरे जे घेणार आहोत त्याला भेट द्यावी, प्रत्यक्ष ज्या काही शंका एखादी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करताना काही रिफाईनमेंट त्यात गरज असते, दुरुस्ती करावी लागते, तशा पद्धतीचं लोकल स्थानिक परिस्थितीवर पाहून जे काही बदल करावे लागते ते बदल करण्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि ते सातत्यानं दर 4 ते 6 महिन्याला ते येतात आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन त्यामधली जी काही टेक्नॉलॉजी बरोबर चाललेली आहे का, त्यात आणखी काही दुरुस्ती करावी लागते का वगैरे स्थानिक परिस्थिती ते पाहतात ते आणि तसं सहकार्य त्यांचं पूर्ण सहकार्य आहे आणि आपली काही अधिकारी आणि तज्ज्ञ तिथे जाऊन प्रशिक्षणही घेत आहेत, त्याबद्दल त्यांचं पूर्ण सहकार्य आहे. अच्छा, म्हणजे आपले अधिकारी जे आहेत ते तिकडे जाऊन प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, पण हे जे घेतलेलं प्रशिक्षण आहे ते मला वाटतं की आपल्या देशातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण गुणवत्ता केंद्रांची निर्मिती केलेली आहे किंवा स्थापना केलेली आहे. तर ह्याबद्दल थोडंसं सांगा की महाराष्ट्रात कुठे कुठे ही गुणवत्ता केंद्र आहेत? इस्रायल देशाच्या या सामंजस्य कराराअंतर्गत जे कृती आराखडा झालेला आहे त्यानुसार आपण महाराष्ट्रात 4 ठिकाणी आपण गुणवत्ता केंद्र स्थापन केलेले आहे. तर त्यामध्ये 10-11 मध्ये आपण प्रथमतः 2 प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. त्याच्यात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथं आपण हापूस आंबा गुणवत्ता केंद्र स्थापन केलं. त्यानंतर त्याच वर्षी संत्र्याचं गुणवत्ता केंद्र आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या अंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर इथं आपण संत्रा गुणवत्ता केंद्र स्थापन केलेलं आहे. त्यानंतर डाळिंबाची गरज होती, तर डाळिंबामध्ये पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाचं क्षेत्र जास्त आहे, ते विचारात घेऊन आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं आपण डाळिंबाचं गुणवत्ता केंद्र स्थापन केलेलं आहे. त्यानंतर आपल्या मराठवाड्यातला जो काही केशर आंबा आहे यासाठी एक स्वतंत्र थोडासा वेगळा भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे त्या ठिकाणी केशर आंबा जास्त पिकवला होता, म्हणून आपण त्या ठिकाणी ही केशर आंबा गुणवत्ता केंद्र हिमायत बाग औरंगाबाद इथं सुरू केलेलं आहे. सध्या कोकणात जी पारंपरिक पद्धत आहे हापूस आंब्याच्या लागवडीची, तर ती कशी आहे? म्हणजे सध्या परिस्थिती काय आहे? कोकणामध्ये जे काही हापूस आंबा घेतला जातो, जवळपास कोकणच्या भागामध्ये 1,82,000 हेक्टरवर हापूस आंब्याची लागवड झालेली आहे. त्यामधला 90% आंबा हा जवळपास हापूसच आहे, जे काही आंबा लागवड झालेली आहे त्याच्यामध्ये. उत्पादित क्षेत्र जर बघितलं तर 1,05,000 हेक्टरच्या आसपास कोकणामध्ये उत्पादनक्षम आंबा आहे. अच्छा. यापासून जवळपास 3,30,000 मेट्रिक टनाचं उत्पादन दरवर्षी आंब्याचं होतं आपलं. तसं पाहिलं तर हा जो हापूस आंबा आहे हा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. आपण बोलल्याप्रमाणे त्याची उत्कृष्ट चव आहे, अप्रतिम स्वाद आहे आणि आकर्षक रंग आहे. ह्या सगळ्या अंगभूत गुणधर्मामुळं तो आंबा सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. या जरी चांगल्या बाबी असल्या तर काही ज्या बाबी त्याच्यामध्ये ह्याची उत्पादकता जी आहे ती हापूस आंब्याची कमी आहे. बरं. त्या कमी असण्याची जी कारणं आहेत त्यातलं प्रमुख कारण असं आहे की त्या हापूस आंब्याची जातीचाच गुणधर्म असा की थोडीशी उत्पादकता कमी येते. दुसरा, अपुरी मशागत होते, पाहिजे तशी मशागत आपल्याकडून होत नाही शेतकऱ्यांच्याकडून आणि त्यामुळे तिथं थोड्या मर्यादा येतात. त्याचबरोबर आंबा मोहरताना
जेव्हा मोहर येतो त्यावेळेला आणि फळांची वाढ होत असताना जे बदलणारं वातावरण जे होतं, आता नुकताच असाही बरोबर आहे. प्रॉब्लेम आलेला आहे, तर ज्यावेळेला हा फळाचा वाढ होत असते त्यावेळेला जे काही बदलतं वातावरण असतं त्याच्यामुळेही ते बऱ्याचशा वेळेला त्या उत्पादनावर परिणाम होतो. तसंच कोकणातल्या हापूस आंब्याच्या बागा जर पाहिल्या आपण, तर त्याची जी लागवड आहे ते पारंपरिक पद्धतीने जवळपास 10 बाय 10 मीटरवर ती लागवड झालेली आहे. आणि ही लागवड झालेली जी आहे ती बरेच अनेक बागा अशा आहेत की फार जुनी बाग आहेत, म्हणजे मोठी झालेली झाडं आहेत, उंचच्या उंच झाडं वाढलेली आहेत. अच्छा. त्यामुळं उंच वाढलेल्या झाडांची अडचणी अशी झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये जे खोड आणि पानाचं जे प्रमाण आहे ते व्यस्त झालेलं आहे. त्यामुळे पाहिजे तेवढं अन्नद्रव्याचं उत्पादन आणि त्यानुसार मिळणारी जी हे आहे त्याची म्हणजे फळांचं प्रमाण कमी झालेलं आहे. दुसरं या उत्पादनामध्ये ज्या काही मर्यादा येतात त्यामधल्या झाडांची वाढ मोठी झाल्यामुळं त्याच्यातले रोगाचा जो प्रादुर्भाव होतोय तो रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला रोखण्यासाठी जी काही फवारणी करायची ती फवारणी करणाऱ्या मर्यादा येत आहेत. बरोबर, म्हणजे उंच झाडं असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. फळं काढायची म्हणलं तर फळ काढायला माणसं चढायला आज मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध नाही. फवारणी करायला आणि काढण्यासाठी जे काही मनुष्यबळ त्याला लागणार आहे, झाडावर चढणारं तेही मिळत नाही. या ज्या मर्यादा आलेल्या आहेत त्याच्यामुळे जी काही उत्पादकता कमी झालेली आहे ती उत्पादकता वाढवणं हा एक मोठं आव्हान आपल्या पुढे आहे. कारण कोकणामध्ये आज मोठी फळबागा खूप आहेत आंब्याच्या. तर ते जर विचारात घेतलं तर याच्यामध्ये ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा काढून याच्यामध्ये उत्पादनात वाढ करणं हा कोकणातल्या आंब्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न. बरोबर आहे. आणि मग इस्रायल देशामध्ये काय वेगळेपण आहे की त्यांच्याकडे कशा पद्धतीने आंब्याचं फळ घेतलं जातं आणि आपण त्यातले कुठल्या गोष्टी आपण त्यातल्या घेऊ शकतो? आता इस्रायल देशामध्ये जी लागवड होते ती घन पद्धतीची लागवड होते. बरं. तर त्याच्यामध्ये अगदी दाट लावलेलं जातं. आता आपल्याकडे 10 बाय 10 मीटरवर लावलेलं जातं, तर त्यांच्याकडे 6 बाय 4 आहे, 4 बाय 2 आहे, 5 बाय 2 अशा वेगवेगळ्या अंतरावर त्यांनी लागवड केली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे वर्षातून 2 वेळा ते आंब्याच्या झाडाची छाटणी करतात. अच्छा. आणि ती छाटणी केली की त्या छाटणीमुळे काय होतं, त्यांची जी काही कमी अंतरावर जरी झाडं असली तर त्या कमी अंतरावर असलेल्या झाडाची छाटणी केल्यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याला फळाची धारणा होते. एकतर एकात एक झाडं अशी जवळ येत नाहीत आणि छाटणी केल्यामुळं त्यांचं 2 वेळा छाटणी केल्यामुळे ते झाडांचा आकारही राहतो आणि घनता वाढल्यामुळे त्याची उत्पादकता वाढते. बरोबर आहे. म्हणजे एकाच जागेमध्ये एका वेळी जास्त झाडं लागू शकतात आणि त्यामुळे निश्चितच फळांची जी उत्पादन क्षमता आहे ती जास्त होते. आता आपल्याकडे 10 बाय 10 वर लागवड केली तर त्यांच्याकडे समजा कमी अंतरावर केली, तर ही जर 10 बाय 10 ची लागवड आहे ती जर आपल्याकडचे काही इस्रायल देशातलं जर तंत्रज्ञान वापरायचं म्हणलं तर आपल्याकडे तीच लागवड आपल्याला 5 बाय 5 मीटरवर करता येईल. म्हणजे आज जे 10 बाय 10 मीटरवर जी लागवड होती जर 5 बाय 5 होण्याची हेक्टरी 100 बसणारी जी झाडं आहेत ती जवळपास आपल्याला 400 झाडं आपल्याला त्या ठिकाणी बसू शकतात. म्हणजे चौपट जास्त झाडं बसू शकतात. पण त्याच्यात आजची मर्यादा जर बघितलं, आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1,82,000 हेक्टरवर आज आंबा लागवड झालेली आहे. तर ती झालेली जी लागवड आहे त्या लागवडीचं पुनरुज्जीवन करणं पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. कारण आहे त्या झाडाचा बदल करून घेणं आणि त्यामध्ये झाडांची संख्या वाढवणं हा पहिला त्याच्यातला प्रमुख हेतू आपल्याला डोळ्यासमोर ठेवावा लागला. कारण इस्रायलचं तंत्रज्ञान वापरत असताना आहे त्या झाडांचा वापर, झाडं न तोडता ते झाडांचा आकार कमी करणं आणि त्या ठिकाणी मध्ये झाडं लावणं हा एक मोठा कार्यक्रम आपण त्यामध्ये घेतलेला आहे. सर, तुम्ही पुनरुज्जीवन म्हणालात तर म्हणजे नक्की काय करायचं? आता जी कोकणात झाडं आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करायचं म्हणजे काय बदल करायचे त्यात? कोकणातली जी झाडं आहेत, आता ही जी मोठी जवळपास 40 ते 60 वर्षापर्यंतची जे काही 10 वर्षापासून 40 ते 60 वर्षापर्यंतची झाडं काही कोकणामध्ये आहेत, तर अशा झाडांचं पुनरुज्जीवन जर करायचं झालं तर त्याला ती जी झाडं आहेत त्या झाडांची छाटणी करणं गरजेचं आहे. अच्छा. तर छाटणी करत असताना एकदम अशी छाटणी नाही करता येत, त्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं, नाहीतर ते झाडं दुखावली जातात. बरोबर. तर त्याचं झाडाच्या ज्या मोठ्या फांद्या आहेत त्या फांद्या कट करणं, त्याला तंत्रज्ञान दापोली विद्यापीठाने त्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. इस्रायलचे तज्ज्ञ त्याच्यामध्ये येऊन त्याचं मार्गदर्शन सातत्याने करत राहतात. आणि हे जे तंत्रज्ञान विकसित त्यांच्याकडे जरी इस्रायलमध्ये वर्षातून 2 वेळा जरी छाटणी केली असली तर आपल्याकडे तसं नाही करता येत. भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये थोडे बदल करावे लागलेले आहेत आणि त्यानुसार आपण एक 2 वर्षातनं जरी एकदा छाटणी केली आणि किंवा 2 ते 3 वेळा छाटणी एकदम न करता 2 ते 3 टप्प्यामध्ये ती छाटणी केली जाते आणि त्या छाटणीच्या आधारे आपण जो झाडाचा आजचा जो आकार आहे तो आपल्याला कमी करता येईल. बरोबर आहे. म्हणजे अगदी आपण जसंच्या तसं तंत्रज्ञान घेत नाहीये, तर आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यात थोडेसे बदल करून आपण ते घेतो.
त्याचप्रमाणे तुम्ही आता जे म्हणालात की छाटणी करायची, तर ते छाटणीचं एक वेगळं तंत्रज्ञान आहे हे मला वाटतं इथे नमूद करायला पाहिजे. हो. आणि ते मला वाटतं सल्ल्यानेच, म्हणजे कृषी तज्ञांच्या सल्ल्यानेच हो, घ्यायला बरोबर. पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय केलं, कृषी विद्यापीठातले जे गुणवत्ता केंद्र जे आहे तिथं पहिल्यांदा आपण छाटणी घेतलेली होती. बरं. आणि त्यानंतर जवळपास 103 गावामध्ये आपण शेतकऱ्यांच्याकडे 179 शेतकऱ्यांच्याकडे या झाडांची छाटणी आपण अच्छा. आता म्हणजे जरी गुणवत्ता केंद्रावर घेतलं असलं तरी शेतकऱ्यांच्या शेतावर ही जवळपास कोकणातले जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण असे काही शेतकरी निवडलेत आणि त्यांच्याही क्षेत्रावर आपल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सर्व मार्गदर्शन करून आपण त्यांच्यातली काही झाडं, सुरुवातीला शेतकरी तयार नव्हते, बरं. 1 किंवा 2 झाडं द्यायलाही तयार नव्हते, मग ती झाडं एक 100 झाडं असले तर 1-2 किंवा झाडं दिली त्यांनी आणि त्याच्यावर ट्रायल घेतल्या आणि त्या ट्रायल घेऊन त्या ठिकाणी आपण आता ते पुनरुज्जीवनचं तंत्रज्ञान त्या शेतकऱ्यांना शिकवलं कसं करायचं काय, त्यांना पूर्ण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे आणि झाडं कट करून त्या ठिकाणी मध्ये पुन्हा छोटी रोपं लावलेली आहेत. म्हणजे त्या जमिनीवर झाडांची संख्या वाढवलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळं आज जी काही 100 झाडं तिथं 1 हेक्टरी 400 झाडं कशी होतील या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी करून त्या शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन केलं. कारण पुनरुज्जीवन करत असताना काही आपल्याला त्याच्यामध्ये छाटणी कशी करायची, त्यानंतर त्याचं कुठली औषधं वापरायची, त्याचं विरळणी कशी करायची, या सर्व टप्पे आहेत. या टप्प्यातून त्याचं पुनरुज्जीवन केलं जातं आणि हे पुनरुज्जीवन केल्यानंतर पुढे जी फळधारणा होते त्याचंही असं आपण निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत. त्याची फळधारणा कशी झाली पाहिजे, काय झाली, याचेही आपल्याकडे आता रिझल्ट्स आपल्याकडे आलेले आहेत. मला वाटतं ह्याच धर्तीवर केशर आंब्याचं उत्पादनही घेतलं जातं किंवा त्यामध्ये काही बदल केले जातात. हो, तर केशर आंब्याचा जो क्षेत्र आहे तो मराठवाडा विभागात मॅक्झिमम जो होतो केशर आंबा होतो, म्हणजे कोकणाच्या वरच्या पोर्शनमध्ये जास्त प्रमाणात केशर होतो. तर आपण जाणीवपूर्वक केशर आंबा गुजरातमध्ये होतो तसाच आपण इकडे या भागामध्ये आपण वाढवलेला आहे. आपण मराठवाडा या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात ते वाढलेलं आहे. तर औरंगाबादमध्ये जे सेंटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काही पॅरामीटर्स ज्याला आपण म्हणतो की थोडंसं भौगोलिक परिस्थितीनुसार केशर आंब्यालाही यामध्ये काय बदल होतात का, आता काही व्हरायटी तिकडून आणलेल्या आहेत केशर आंब्याला कॉम्पिट होऊ शकतात का. बरं. त्याच्यामध्ये टॉमी आणि दुसऱ्या सिली वगैरे अशा 2-3 व्हरायटी आहेत. त्या व्हरायटी आपण त्यांच्याकडून आल्या, त्याचाही तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी आपण त्या ठिकाणी लागवड केलेली आहे. वेगवेगळ्या अंतरावर केलेली आहे आपण तिथेही. बरं, म्हणजे साधारण ह्याच धर्तीवर केशर आंब्यासाठी देखील प्रयोग चालू आहेत. तर ते आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या जवळपास 12-13 मध्ये हे गुणवत्ता केंद्र सुरू झालेलं आहे आणि त्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक प्लॉट सगळे लावलेले आहेत. वेगवेगळ्या अंतरावर त्याची लागवड केलेली आहे. अधिक जे काही रूटस्टॉक आहेत तेही तिथं आणून त्याच्यावरही केशर आंब्याची कलमं केलेली आहेत. वेगळ्या चांगल्या प्रकारची नर्सरी डेव्हलप केलेली आहे. आपण हापूस आंब्यामध्येही आपण नर्सरी डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामध्ये आत्ता आपण जी काही लागवड होते आंब्यामध्ये ती अशा छोट्या बॅगमध्ये होते आणि सोटमूळ असल्यामुळे ते खाली जातात, रोपं मूळ खाली जातं आणि त्यामुळे त्याच्यात नुकसान होतं ज्यावेळेला लागवड करतो आणि वाढ होत नाही अपेक्षित. म्हणून आपण त्याच्यामध्ये नर्सरी डेव्हलपमेंट त्याच्या मोठ्या बॅगमध्ये 8 लिटरच्या बॅगमध्ये 10x24च्या बॅगमध्ये त्याची लागवड करून त्याची रोपं तयार आणि त्याचे रिझल्ट चांगले आलेले आहेत. आणि हे रूटस्टॉक अधिक मोठ्या बॅगमध्ये लागवड हाही प्रयोग आपण केशर आंब्यामध्ये घेतलेला आहे आणि छाटणीचाही प्रयोग आपण केशर आंब्यामध्ये घेतो आणि त्याचंही तंत्रज्ञान विकसित करण्याचे कार्य औरंगाबाद येथे सुरू आहे. बरं सर, आपल्याकडे कोकणातला हापूस आंबा जसा प्रसिद्ध आहे तशीच नागपूरची संत्री देखील प्रसिद्ध आहेत आणि संत्र्यावर देखील आपले प्रयोग चालू आहेत आणि आपण इस्रायल देशाकडून काही तंत्रज्ञान घेतलेलं आहे, तर त्याबद्दल सांगा. याच्यामध्ये नागपूरला संत्र्याचं क्षेत्र जवळपास 1.25 लाखाच्या आसपास विदर्भामध्ये क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये नागपूरला जे सेंटर घेतलेलं आहे त्या सेंटरवर आपण गुणवत्ता केंद्र जे गुणवत्ता केंद्र आहे ते गुणवत्ता केंद्रामध्ये आपण प्रात्यक्षिकं घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये नागपूरमध्ये जे सेंटर आहेत त्या सेंटरवर 6x3, 6x4 परत 5x4 अशा वेगवेगळ्या अंतरावर आपण त्याची लागवड केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्याने आल्यानंतर वेगवेगळ्या अंतरावर केलेल्या लागवडीचे काय परिणाम होतात हे पाहता यावं. विशेषतः गादीवाप्यावरची लागवड, वरंब्यावरची लागवड हा जो प्रकार आहे, हे काळ्या जमिनी आहेत आणि काळ्या जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर जे काही अडचणी येतात त्या अडचणी आपण त्याच्यामध्ये कशा दुरुस्त करता येतील. कारण तिकडेही इस्रायल देशामध्ये घन लागवड होते आणि आपल्याकडची जी लागवड आहे ती 6x6 मीटरवर आहे. 6x6 मीटरवर कमी झाडं बसतात आणि त्यामुळे साहजिकच उत्पादकता कमी येते. त्या देशामध्ये जवळपास 30 मेट्रिक टन प्रति हेक्टरी उत्पादकता येते.
आपली जवळपास ते 7 ते 8 मेट्रिक टनापर्यंत जास्तीत जास्त बरोबर जातो म्हणजे आपण. मुळात उत्पादकता वाढवणं आणि गुणवत्ता देखील गुणवत्ता वाढवणं वाढवणं. हाच मूळ हेतू हाच मूळ आहे. हेतू त्याच्यामध्ये सर आहे. आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. डाळिंबाबद्दल अगदी थोडक्यात सांगा आणि आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाऊया. डाळिंबामध्ये जे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानामुळे आपल्याकडे तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे विकसित झालेलं आहे. तथापि आपल्याकडची जी लागवड आहे ती लागवड फार कमी अंतरावर लागवड करणं शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. पण इस्रायलमध्ये जी लागवड होते ती जवळपास 6 बाय 4 मीटर या अंतरावर होते. त्याच लागवडीच्या आधारे आपल्याकडं लागवड करणं आणि त्यांच्याकडची जी काही रोपाची निर्मिती आहे ती ह्याची जी आहे छाट कलमाद्वारे जी लागवड होते ती लागवडीचं तंत्रज्ञान आपल्याकडे आणून छाट कलमाद्वारे करणं, कारण गुटीमुळे काही रोगांची गुटीच्या शेवाळामध्ये काही बुरशीजन्य रोग निर्माण होतात आणि तेच तसे रोपाबरोबर जातात. ते टाळून छाटकलमाद्वारे लागवड करण्याचे प्रयोग जे आहेत ते विद्यापीठामध्ये आपण घ्यायला लागलेलो आहोत आणि वेगवेगळ्या अंतरावर त्याची लागवड करून त्यांचे जे छाटणीचे जे ट्रायल्स आहेत त्या ट्रायल्स आपण घेऊन त्याचंही आपण राहुरीच्या कृषी विद्यापीठामध्ये आपण त्याचं गुणवत्ता केंद्र घेतलेलं आहे. त्याचेही निष्कर्ष जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. ते आपल्याला थोडक्यात लवकरच मिळू शकतील. आणि डाळिंबामध्ये ज्या अडचणी आज आपल्या तेलकट डागाच्या वगैरे यायला लागलेल्या आहेत त्याचेही काही ट्रायल्स आपण 5-7 शेतकऱ्यांच्याकडे घेतलेले आहेत. त्याचेही रिझल्ट आशादायक आहेत. ते शेतकऱ्यापर्यंत जसे पोहोचवता येतील या दृष्टीनेही प्रयत्न शासनाचे सुरू आहेत. नक्कीच सर. खरं तर आज वेळ कमी आहे आणि विषय खरं तर खरंच मोठा आहे की आंबा, संत्र आणि डाळिंब ह्या तिन्ही विषयांबद्दल आपण अगदी थोडक्या वेळात आम्हाला खूप चांगली माहिती करून दिलेली आहे. मला आशा आहे की आजचा कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल. सर आपण अतिशय छान असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.